काही नाही येऊन राहिला, काही नाही येऊन राहिला. आणि अंगण कसं झालं बाई हे, अंगणाला फडा नाही दिसून राहिला बाई, काही नाही. तुळशीले पाणी नाही टाकलं का काय तर काय माहिती. अहो तुळशी सुकून गेली बाई. हे तर तुळशीले पाणी नाही टाकलं हो सोनमनं. पाणी तर टाका लागत होतं थोडंसं. नाही सारं रगरग दिसून राहिलं बाई, फडा नाही काही नाही. सडा साडवण नसन बाई. आता हे सडाच नसन टाकट, हे पोटगी कुठून आणून शनगिन कुठं जाईन बाई ते. आणि ते पोटतं तर काही आणूनच नसन देत सोनमले. आणि ते काय सडा गिडा तर काही टाकताच येत नाही बाई तिले. अरे अरे देवा देवा, कसं झालं रे अंगण रे. आजी तुम्ही घरीच आहे का जी? रोशनचे बाबा वावरात गेले नाही अजूनपर्यंत? आजी 10:30 वाजले ना. वावरात आता काय ढेकलं फोडू का मातीचे जाऊन? वावरात काऊन नाही गेलं म्हणतो अजून मध्ये. कोण असं बोलून राहिला बाई, राग घाला असन. रोशनच्या बाबाला एवढे दिवस राहिली ना म्हणून राग घाला असन बाई. आजी नाही, थे नंदाबाई रा 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 करत होती का नाही, त्याच्यामुळे राहिलो जी. माहिती इच्छाच नव्हती बाप्पा राहायची. खरंच तुम्हाला सांगतो मी, रोशनचे बाबा लय घरची आठवणी. अच्छा नव्हती, सारखं सुद्धा घरी येऊन द्यावं लागत होतं, ते राहू द्यावं लागत होतं. त्या पोरीचे पेपर आहे काही आहे. बिचारी ते 5 वाजतापासून उठून स्वयंपाक पाणी करून राहिली. जेवढं जमलं तिच्याकडून तेवढं. आता तिचे पेपर लागले, ती पेपरले जाते 9:30 वाजता. काय काय करण ते पोरगी. आमची परीक्षा चालू झाली का जी? म्हणूनच असं दिसून राहिलं जी, अंगणाले फडा नाही काही नाही बाई. आणि तुळशीले पाणी नाही टाकलं बाई पोरीनं. थांब बापा, पहिले तुळशीले पाणी टाकू दे. तिच्या लक्षात कुठं राहिलं असं एवढं. तरी सकाळी टाकलं होतं मी परवाच्या दिवशी. तिने सुधरूनच नाही राहिलं ना. अभ्यास तिकडून आल्यावर अभ्यास करा लागते तिने, स्वयंपाक करा लागे. सकाळी उठून 5 वाजता ते पोरगी उठत नाही लवकर, पण ते तू नव्हती तर 5 वाजता पासून उठत होती करत होती. बरं चाल तू आली तर चाल, बरं चाल घरात. घरात काऊन जी काय झालं? रोशन घरी नाही आहे, तो गेला पेपरले. सोनामाई गेली पेपरले. तुरी विकल्या नाही का, विकून टाकल्या तुरी. जाऊ दे म्हणलं तिकडं, विकून टाकल्या. तर पैसे माझ्याजवळच आहे, तर हे घे तुले देतो पैसे, आणि तू बँकेत नेऊन टाकशील त्याचं टाक. आजी बँकेत कुठं, लोकांचे देणं आहे ना. ते निर्मला बाईस तर म्हणे पैशासाठी. आणि तो ह्यो आपला देवदास, तो बी मागून आहे ना. मागच्या वर्षी दिले नाही त्याचे, यावर्षी तर द्यावं लागन का नाही. त्याला द्यावं लागन ना काही नाही काही. त्याचं तोंड बंद करावं लागन. थोडं देऊन, थोडेसे पैसे देऊन. त्याचे लय मोठे आहे ना आपल्यावर. काय करायचं आहे ना त्या पैशाचं कर. मी ह्या पैशाच्या ना घरी अटकून राहावं लागते. मग दुपारून चोर येईन काही येईन. त्या तुरीच्या पैशा ना मला कुठं जाता येऊन राहिलं नाही, येता येऊन राहिलं नाही. चल तुला पैसे देतो, काय करायचं आहे कर चल. चला बाप्पा द्या. आल्याबरोबर लक्ष्मी येऊन राहिली माझ्या हातात. पहिले आंघोळ पाणी करून द्या बाप्पा मध्ये. हे कामं घरदार आवडू द्या थोडंसं. हे पा अंगण गिंगण कसं झालं. अंगण गिंगण चांगलं झाडझूड करतो, मग आंघोळ पाणी करतो, आणि मग द्या लागेच. आणि मग बाकीचे कामं नंतर करत राहील. काही लागून गेली काही हाय का खायला गी? तिकडून जेवण करून नाही आली का? एवढे दिवस तर राहिली. याच्या वेळेस जेवण दिलं नाही काय तुम्हाला तिनं, नंदाबाईनं? पाहून असे म्हणून राहिले जी, करत होत्या त्या स्वयंपाक पाणी. ते काजलही म्हणे जेवण खाऊन करून जा म्हणे. पण आम्ही तुमच्याच्यानं, त्या बबिताच्या नवऱ्याच्या घाईच्यानं नंतर अनिलच्या घाईच्यानं आलो आम्ही एवढ्या लवकर. मग ते दोघं मार हे करत होते ना. मग आता माहित नाही बाई त्याच्या घरी काय चालू आहे ना काय नाही. तर चाल बापा करू द्या मध्ये आंघोळ. तुले रट्टे मारायच्या लायकीची आहे त्यांदे. एवढ्याले दिवस जाऊन तिथं पडली. जास्त शहाणपणा नको करू. दुसऱ्यासारखं नको पाच जात जाऊ मध्ये. दुसऱ्यासारखं पाहिले उठा. तिथं खंब्यासारखे उभे आहे. आणू द्या फडान, झाडू द्या मला घरदार. आणि हे अंगण भांगर हिने चांगलं बोलून लंब करतो म्हटलं तर हेच मला लंब करते लेखाची. ऐकतही नाही एक शब्द मायावाला. मलाच डर कावणी देते. जाणार आहे का मग? जाणार आहे का? आले का संध्याला घ्यायला? आले नाही? आले नाही अजूनपर्यंत. अर्ध्या मंदात साहेब म्हणते यायचे आहे. फोन आला होता तिच्या नवऱ्याचा, आपल्या संध्याच्या नवऱ्याचा, ते जवळचा केवळचा फोन आला होता. तर येऊन राहिले ते. आणि आई आला नाही अजूनपर्यंत घरी. नाही मग नाही आली बुडी. 4-5 दिवस तिकडे होती ना, तर मोठं घरात शांतता, शांत शांत. घरात कोणी आहे का नाही आहे असं आहे बाई. आणि लय मस्त वाटून राहिलं. या आज येणार आहे वाटते बुडी. या आले. आणि आल्याबरोबर तुफान चालू मग तिचं. नाही की ताई तसं नका म्हणू. कुठं जाणार आहे त्या यंत आपल्या घरातच येणार आहे ना. त्याचंच घर, त्याचंच दार सर्व. येणार नाही तर काय. बाई ते काय तसं नाही म्हणत आहे मी. माझ्याकडे करत आहे मी. बुडी गेली ना तर का नाही, भले घरात शांतता राहो काही राहो, पण एक कमी कमी वाटतेच बाई. काही मग बडबड करो का काही करो, पण का नाही घरी का असं काहीतरी का नाही खाली खाली असल्यासारखं वाटते. एक माणूस आपल्या घरचा मेंबर कमी असला म्हणजे नाही. हो बरोबर आहे ताई तुमचं, बरोबर आहे. रुद्र आजी आजी करते. त्याचा पप्पा आहे 10 वेळा फोन लावते बुडीले, त्या निर्मलाबाईच्या फोनवर.
येत नाही का तुम्ही आईले पाठवा, येत नाही का तुम्ही शांभाऊजी बी पोरायले तर कुठं गमते मायाशिवाय पोरायले गमत नाही. 2 दिवस आता ते किरकिर नव्हती म्हणून बरं, पण मला कुठं आज सवय पडली ना बाई तू त्या बुटीची किरकिरीची. किरकिरीची सवय राहते. मला तुमचा हासा येते ताई. झाले का काम गिम झाले का? आता स्वयंपाक आटपला बाई, बाकीचे काम व्हायचे आहे. 10:30 वाजले का 10 वाजले हो बाई? 10:30 वाजले ना ताई. स्वयंपाक झाला, डबे बांधून ठेवले दोघांचे बी, आणि त्या फोन वाजला तर मी म्हणलं चला आता हिच्यासोबत बोला थोडा वेळ, मग आहेच आपले काम. ते तर कधी येतो बाई घरी? अजून किती दिवस राहतो ना तिकडं? काय किती दिवस राहतो आधी? राहू दे तिले, जितके दिवस राहतो तितके दिवस. तू कोणती इथे मालकीन होय का? डबा दे मावला, बांधून दे डबा. काय हो शेता आले हे बुजगावनं या आले. मायचा डुप्लिकेटच आहे, धड जगू देत नाही मला थोडंसं बी, शांततेनं बसू देत नाही. थोडीशी फोनवर बोलताना दिसले का खुपलं त्याच्या डोळ्यात. शेता बघू बाई, नंतर फोन करीन तुला. पहिले या माणसाचं पाहू दे मला काय म्हणते काय नाही. काय झालं जी? काय म्हणून राहिले तुम्ही? डब्बा म्हणून राहिलो मी. डब्बा माझ्या कामाला जाऊ नाही का मी? डब्बा घेत नाही का मध्ये? कलेक्टर आहे का तुम्ही? तुमच्या हातात देणार आहे डब्बा? 2 पैसे कमवताना माझे सांगता निसतं, नोकरीन सारखं निसतं, इकडं फिरवता तिकडं फिरवता, तिथे तिथं डब्बा घेता येत नाही गॅसवर गट्ट्यात कुठं. थांबून बोल ना, दम घे ना. शब्दही निघत नाही तिचे. गुटर करून राहिली. काय होईना काय नाही त्या पाहिजे. चले डबा आणून. आजी घ्या, मी नाही देत डब्बा. मी बसून आला इथं थोडंसं बसू द्या मला, मग नंतर दिवसभर कामच करावं लागते मध्ये. मी नाही देत, जा तिथून घ्या. आणली का तू जास्त? देत नाही म्हणून राहिली मला डबा. एक लात मारीन खालीच पाडीन तुला छाया मी. लक्षात ठेव. पाय ठेवला का नाही ठेवला यायचा तमाशा चालू. काय झालं रे घनश्याम्या? कामावर नाही गेला का तू अजूनपर्यंत? आली बरं झालं आली तर. एवढे दिवस लावले आई तू ना. ते रुद्र आजी 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 करून राहिला होता. माय नातालेच आली असं माई आठवण, मग कोणाला येते? मग तर सारे म्हणत असं बरं झालं गेली बुडी. रायन तर तिकडं बरं आहे, नाही आली तरी बरं होईल. आल्याबरोबर टोमणे मारणं चालू झाले बाई बुडीचे. मध्येच टोमणा मारला, कोणाला मारला टोमणा? पोराली तर मारणारच नाही, आणि नाताने नाही मारणार. उरली मी. जातो आई, कामाला चाललो ना मी. डबा घेतो म्हटलं जातो. जाय बरं, मी आंघोळ पाणी करतो. थोडंसं भूक लागून गेली मला लय. सकाळी फक्त चहाच्या पाण्यावरच निघालो आम्ही तिथून. थोडंसं खायला आण, काही असन तर केला असन स्वयंपाक तर. हाय स्वयंपाक गिंपाक करूनच आहे. फोन आला होता येणार आहे म्हणून तर थोडंसं जास्तच करून ठेवला. हाय या आंघोळ करू. काय ना तर पहिला गेला ठेवून दे. आंघोळ करून दे. देतो ना जेवण आणून तुझे मी. ना पाणी ठेवलंच आहे छायानं. पाणी ठेवलं तर काय झालं? तू या छायानं पाणी ठेवलं. बाई बस मधली हवा ह्यावाल्या बुटीच्या डोक्यात केली काय हो? डोक्यात झाली काऊन अशी बोलून राहिली तर काय माहित का? आमच्यावरच भडकून राहिली बाई. काही म्हणलं सारखं तसं उलटच लागते. सारखं बोललं तू उलट काऊन लागून राहिलो? जा ना आंघोळ करून घे ना. जा ये आंघोळ करून जा. जास्त माजली का तू? 2 दिवस करता एवढा दिवस तू ना 7-8 दिवस तिकडच राहिली. आणि नवऱ्याची फिकर नाही, मायची फिकर नाही. तिने माय पोरगी घेऊन राहिली. एकट्याला आली पाहिजे होता तू ना. एवढा दिवस चालली तिथं. पहिले जाऊ नको म्हटलं, साऱ्या बायाले घरी घेऊन आली तू. जाऊ नको म्हणलं होतं तुले. जाऊ नको म्हणलं होतं ना. बरं गेली तर गेली. एवढे दिवस राहायची काही गरज होती का? केवढे जोरात तोंडावर मारलं. सोडा बरं तुम्ही माने. सोडा डोळ्यावर मारलं. सोडा म्हणजे तुम्ही. निघ माझ्या घरातून लवकर. निघ माझ्या घरातून. तू पाहिजेच नाही बिलकुल. चाल निघ लवकर. जिकडं जायचं आहे तू तिकडंच आहे. जिकडं होती ना आतापर्यंत तिकडंच आहे. फोनही उचले नाही मायाला ते. अरे परेशान झालो मी. फोन लावू फोनही उचले नाही ते. मीच गेली होती का मीच गेली होती का? सारे बाया होत्या, माई बहीण होती, सर्वच जणी होत्या ना. सर्वच जणी त्याच्या सोबतच आली. मी त्याच्या सोबतच गेली, त्याच्या सोबतच राहिली आणि त्याच्या सोबतच आली. आणि मलाच काऊन म्हणून राहिले तुम्ही? बाकीचे नवरे आहे ना, तुमच्या नवऱ्यासारखा नवराच नाही पाहिला मी कोणाचा. 2 दिवस जास्त राहिले का नाही राहिले तर तुम्ही मला मारला. बाकीच्या बायाचं नको सांगू. बबी ते बाकीच्या बायाचं नको सांगू मध्ये. आणि बाकीच्या नवऱ्याचं नको सांगू. बाकीच्या बाया इकडं तिकडं फिरत असं मग तू फिरतं का? त्याच्यासोबत फिराले? तुला फोन काऊन नाही उचलली माझ्यावर? किती वेळचा फोन करून राहिलो होतो मी. किती दिवस झाले तू एक फोन उचलायला तयार नाही. फोन काऊन नाही उचली माझ्यावाला? चांगलं नाही वाटत सारखं फोनवर. किती वेळा फोन करत होते तुम्ही. काय सांगू मी तुम्हाला? खोटं एक तर माझ्याकडून बोलणं नाही होत. बाया जेव्हा निघन तिथून तेव्हाच निघीन ना मी. कधी निघणार आहे मग मी? बाया थांबल्या तर मी थांबली. बाया जाऊ दे चुलीत. बायाचं मला सांगू नको तू. तू ना सरकार सुद्धा आपली थैली घ्यायला लागत होती. जे काय आहे तू आली बॅग. आणि माझ्या लेकराला घेऊन तू नाही आली पाहिजे होतं घरी. काऊन नाही आली तू? काऊन नाही आली? मला सांगायला लागत होतं. मी आलो असतो तुला घ्यायला तिथं. मी आलो असतो. तू काऊन नाही आली काऊन नाही तू? बाई म्हणे थांब म्हणे माझ्यासोबत. सर्वच बाया थांबत आहे म्हणे म्हणून मी बाईसोबत थांबली. काय झालं मग थांबली तर? एवढं मारायला लागते का मग त्याच्यासाठी? मी माझ्या बहिणीला फोन करीन आता. लक्षात ठेवा तुम्ही. जास्त मारल्यासारखे करू नका. तुम्हाला सांगतो मी माझ्या बहिणीला फोन करीन. तू या बहिणीचे धवस म्हणू नको टाकू. मी जर माय याच्यात आलो ना बाबी तर कोणाला घेणार नाही. मग सर्व एका लाईन तू उभं करीन. मग मी लक्षात ठेव. तू बहिणीचे धवस दाखवून राहिली मध्ये. लाव फोन भरते त्या बहिणीला. बहिणीला लाव फोन.
तुले नवरा नाही आहे, तुले लेकरा नाही, तुले सासू सासरे नाही, सोबत घेऊ घेऊ फिरून राहिली. आता तिच्याच घर जा. जाय त्या तू या बहिणीच्या घर चाललंय जा. इथं यायचं नाही माझ्या घरी. किती दिवस पोहोचते तुझी बहीण पाहतो मी. निघ लवकर. सोडा बायात सोडा. फुकट नाही खात काही तुमच्या भरोशावर फुकट चाराले मले. कामाला जातो मी, कामाला झाले, कामाला जातो मी. जात नाही का कधी बापाच्या घरी केलं ना, तर तुमच्या घरी करा लागून राहिलं मध्ये. निघ माय घरून करून राहिले. किती पोचते मध्ये तुम्ही तरी पोचून राहिले का मध्ये. कामाला जात लागते ना, होतही नाही माझ्याकडून, तरी पण वावरातले काम करतो मी. घरचे काम करून वावरात जा लागते. तुमचं काय, गेले गेले घरी राहता. सारं घरातलं मीच तर पाहतो. मग माझ्या भरोशावर तर तुम्ही जगता. मग तू आता 1-2 वर्ष झाले कामाला चालली. पहिले तू कामालाच जात होती का? तुला कामाला पाठवलं होतं का मी? माझं काम चांगलं चालू होतं तर पाठवलं का तुले? पाठवलं का मी ना? आता तुझ्या मतानं तू कामाला जाता तर मला शिकून राहिली का? 2 काही पैसे कमावत होता. मला सांगू राहिली का तू? चल होय, माझ्या घरी कामाला जायचं नाही, मायावाल्या घरी राहायचं नाही. निघ तू लवकर निघ. माय घर करता. तुमचं घर तरी होय काय? भाड्याचं घर होय. माझ्या बहिणीच्या ओळखीनं कमी पैशात दिलं. कमी भाडं जाते, किती कमी भाडं जाते याचं मला ओळखीचे आहे म्हणून. माय घर. तुमचा दरवाजा तरी वाचला का? दरवाजा तरी आहे तुमच्या घरी? रस्त्यावर पैदा झालं होतं का? मग मी रस्त्यावर पैदा केलं का? माय बापांमध्ये घर नाही आहे तो. दिसलं ना, सारं तुमच्या भावानं दाबलं. लहान भावाचा विचार तरी केला का? आता इकडून तिकडून बरं त्या बुढीच्या नावावर वावर आहे म्हणून. ते तरी स्वतःच्या नावावर केलं नाही. एवढा भावावर विश्वास ठेवला, त्यांना दाबून दिला गप्पलती साईन घेऊन. आणि तुम्ही राहिले हात हलवत. आणि याच्यात आमची वाली येऊन राहिली पजिती. माय लेकराची ना मायवाली इथं येऊन लागून राहिलं. घरही गेलं, सर्वच गेलं. तुमच्या भावानं सर्व नावावर करून ठेवलं. माय पोरीले मध्ये नुसतं इंडा लागून राहिलं, दुसऱ्याच्या घरात लागून राहिलं. त्यानं त्याच्या नावी घर करून घेतलं तर याच्यात माई काही गलती आहे का? सर्व गलती तुमचीच आहे. सर्व गलती तुमची नाही, तो कोणाची आहे? मार दारू पिऊन भावावर एवढा मोठा विश्वास ठेवला. एकत्र होतं तर काही गरज होती? सर्व लक्ष देऊन पाहिलं नाही, काही नाही. त्यानं दारूचा फायदा उचलून घेतला तुमच्या भावानं. आपल्याला बेघर करून टाकलं चांगलं. तू जास्त बोलू नको. तुला सांगतो मी बाबी ते मी नाही तर लय जोडपत बशी. भूक लागली होती बाई, लय भूक लागली होती. पहिले जेवून घेतला. आता कधी का नाही आंघोळीच्या पहिले जेवली नाही बाई मी. आज जेवली कारण लयच भूक लागली होती. चला आता आंघोळ तरी करून घेतो. बाई वा माय बबिता, अहो हे डोळ्याने काय झालं? तू इकडे डोळ्याला काय झालं होते? आल्या डोळ्याला काय झालं? मारलं का त्या डुकरान? मारलं का तुले? मारलं का? चाल बरं चाल, त्याची काढतो आता चांगली. थांब, सूर्याच्या बापाले फोन करतो. लय माजला असंत होतं. माई बहीण त्याच्याजवळ राहते म्हणून नशीब समज म्हणा. त्याले नालाय का रे? तिला एवढं मोठं मारलं, डोळ्या सुजून घेतला तिनं. पाय ना बाई, हिरवा डोळा आला तो. थांब तू आज नाही याचा माझं सूत्र होतं बाई. मी लय झालं याचं वाला. अंगावर हात उचलणं मला वाटलं असं होईल म्हणून. 1-2 दिवस लेट झालं तिकडं. लग्नाच्या घरी बहिणीसोबतच होती ना. ये थांब मला फोन करू दे पहिले. हॅलो, मी बोलून राहिली ती. तुम्ही कुठं आहे? नाही या बाबिताच्या नवऱ्याने तिला लय मारलं. हे आली घरी आपल्या. नाही चाल ना तुम्ही तिच्या नवऱ्याच्या घर तिथं चाला तुम्ही. आज ना तुम्हाला सांगतो मी, तुम्ही बोलल्याशिवाय जमणारच नाही त्याचं वाला. तो काही आपल्याला मध्ये काही समजतच नाही. ऐकून नाही राहिला मध्ये. तिचं नेहमी मार खाणं हे कायच होय त्याचं वाला मारणं. मग पाठवू नाही का? जाऊ नाही का मग मी? मग मी गेली ना तर मग मी लय बोलीन बरं. बरं ठीक आहे. चल तू घरात चल. आंघोळ केली का नाही? पोरगी कुठं आहे? ती आली पोरगी इथंच आली ना बाई. तू एवढ्या घरी रोशनी तेवढं इथंच आहे. अहो पिंकी इथंच आहे. पाय माझ्या डोक्यातूनच निघून गेलं बाई. चल आंघोळ करून घे, जेवण कर माझ्या घरी. चल. त्या नालायकाला दाखवतो आता मी. यावेळेस तर चांगलीच दाखवतो. चल. आली का आई तू? कधी आली व? आताच आली. हे पाय ह्या बबितीच्या नवऱ्याने पाय कसं मारलं तिले. मावशी, अहो तुला किती मारलं काकाजीनं? अरे बापरे. आई चल बरं ये पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चल मावशी. आज का नाही काकाजी तर चांगलं काढू आपण. त्याने पोलिसाच्या हाताने चांगलं हेच करू. असं मारत असते का? पाहिजे ना तिचा डोळा घ्या सुटूनच टाकलं ना. गालाय बी फुगवला तिचा. काही नाही करा लागेल ना. त्या बाप म्हणे तिला घरीच ठेव म्हणे. तिला जेवायला खावायला लाव म्हणे. पाहू म्हणे. तो घरी आला तो येणच ना घ्या आले. किती दिवस तो बिना बायकोना बिना लेकरान राहते म्हणे. पाहू म्हणे. त्याला घरी येऊ दे म्हणे. आपण जायचं नाही म्हणे. त्याला घरी येऊ दे म्हणे यावेळेस. चल बाई चल राय माझ्या घरी. चल नालायकाला दाखवतो मग मी नंतर.
नाही तर काय, हे काय होई नेहमी मारणं काकाजीचं. बरोबर नाही, थांबर मी जातो काकाजी सोबत बोलाले. नाही तू नको जाऊ. तू अजून आडवा तिडवा बोलशील, तो तुला आडवा तिडवा बोलत. तुमचं सोयन बिन फालतूचं. थांब, त्या बाप म्हणे ना तसंच करू आता आपण. चाल हो बाई, चाल बरं. आणि तू कामावर नाही गेला का रे? नाही, रोशनीची तब्येत थोडीशी खराब आहे. तिच्याकडून उठणं नाही होत होतं. तिला सन्न ताप आहे, तिला दवाखान्यात नेतो म्हटलं तर घरी जावो. ते पोट्टीली पाहिली कोण नाही आहे का नाही, त्याच्यामुळे मी गेलोच नाही मग आज. हो, ते झोपून गिपून दिसली मात्र मला. पण स्वयंपाक गिंपाक केला तिनं. स्वयंपाकही केला, कामही केले, पण झोपून दिसली मात्र. मी आवाजही दिला तिथे. आ हो, तात्पुरती गोळी आणून दिली होती तिने. घेतली असन, जेवढी खावली असन घेतली असन, झोपली असन. झोपू देतील, थोडीशी झोप होईन तिची वाली तर बरी तरी राहील. चाल हो बाई बबिता, चाल बरं. आंघोळ करून घे आणि जेवण करून घे. चाल बरं तू. बाई लय मारलं मले. पाठीवर बुक्के बुक्के मारल्या. काही बोलते माणूस तो मायवाला. नाही मला ना धाक दुखत होता त्याचा वाला. मला वाटलंच तो असं काहीतरी करणार. थांब ना तू का नाही, त्या भाऊजीला येऊ दे. यावेळेस ना त्याला चांगलंच आता का नाही हेच करायचं आहे, नरमच करायचं आहे त्याला यावेळेस. आणि जास्त जर माजल्यासारखा करा ना, एकट्याचही टाकून देतो मी. पोचतो मावाले बहिणीले. नखरे करत असेल तर जिंदगी भर पोचतो म्हणा त्याले.